हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग। झाला का तुमचं चहा पाणी? आमचा झाला माझा चहा खारी खाल्ली। तर मला एका विषयावर बोलायचं आहे। तर विषय असा आहे की माणसाच्या जीवनात पुण्य केलं तरच पुण्य होतंय। किती खाली हात येतंय आणि खाली हात जातंय। कितीही कमवा, किती कमवलं तरी खाली सोडून जायचंय। आपण संग घेऊन जात नाही, जातो ते काय घेऊन जातो? गोंधन गोंदलेलं असतंय ना ते। म्हणजे ही असं मी ओम काढलाय, तुम्हाला उरपाटा दिसत असेल ते फक्त घेऊन जाते। आणि चार शब्द आपण याच्यापाशी त्याच्यापाशी काही बोललेलं, आपलं तोंड गोड तर सगळी दुनिया गोड आपल्याला। जर आपलं तोंड तर भांडणार असेल, आपण सगळ्याला असं म्हणजे भांडत असो, शिव्या ही देत असो, तर ते काय वाटतं माहिती आहे का? बाया कधी मरती काय माहिती, लय त्रास आहे जा, असं असतंय। तर सांगायचा उद्देश असा आहे की मला एक आठवलं की माणसाच्या जन्मात म्हणतात ना, पाण्याचा बुडबुडा। आता मी तुमच्यासोबत बोलले आणि घडीबाच्याने काय होईल सांगता येते का? कारण आता दुखणी बी अशी निघलेत की हार्ट अटॅक आलं की डायरेक्ट उपरचं तिकीट काढावं लागतंय। म्हणजे माझा सांगायचा उद्देश असा आहे की मला रात्रीपासून जरा थोडंसं म्हणजे रात्री मला स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये मी मेलेली पाहिली। तर मला काय वाईट वाटलं नाही, जे असतं ते चांगलंच असतं असं म्हणते ते। एक ना एक दिवस जायचंच आहे, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की इतक्या लवकर नको, कारण अन्वी माझी चलत नाही। आणि जरी मरायला काय मी उद्या पण तयार आहे, पण अन्वीसाठी अन्वीचं म्हणजे कुणाला उचलता येत नाही। हा सगळी माया करतात, असं काय नाही की कोण मीच एकली माया करते असं नाही। माया आई बी करते, वडील करतात, दीक्षा करते, सगळी करते ती माया। फक्त त्यांना उचलता येत नाही, आंघोळ घालता येत नाही। जसं मी उचलू शकते, आंघोळ घालू शकते, तर बानूला आंघोळ वगैरे घालून खाटावरती खेळते मस्तपैकी। मग तिच्यासमोर का बोलणं, कारण तिला सगळं कळतं मी काय बोलते काय नाही। मग ती काय करते, आपल्या तोंडाकडे बघते, म्हणून त्यामुळं मी आतमध्ये बनवते, बानू बाहेर आहे, म्हणजे आई स्वयंपाक करते बाहेर। तर सांगायचा उद्देश असा आहे, माणसाच्या जन्मात खरंच काय नाही। आईच्या म्हणजे आईला मरू पण वाटत नाही। ज्या वेळेस ते आई 8 वाजले, तर जेव्हा ती आई होती तेव्हा तिला म्हणजे इथं काळजाचा तुकडा होतो। त्या आईच्या पोटी काहीतरी साप तरी आला तरी आईला प्यारच असतं, कसं का असना, आंगळं पांगळं कसं का असना। अशी भरपूर लोक आहेत, अन्वी सारखी भरपूर आहेत। मी असा विचार करायचे की माझ्याच नशिबात अन्वीला असं का दिलं। आता तिला पण असं वाटत असेल की खेळावं, माझं खेळाचं वय हाय, असं तसं वाटतच असेल ना, वाटत असेल का ना। मी बाहेरच बनवते, याचे उत्तर तुम्हाला भेटेल। पण आईची भेंडी चालली, आता तुम्हाला उन्हाने दिसणार नाही। तर माणसाच्या जन्मात खरंच काय नाही, नुसता पाण्याचा बुडबुडा आहे। म्हणून सांगायचा उद्देश असा आहे की कर्म चांगले करायचे, नका का खायला नसना अर्धी भाकर खाऊन आपण जगायचं। अर्धी मधली कोणी मागायला आलं तर त्यांना घासभर द्यायचं। आधी मला कोणी पाणी मागितलं तरी राग यायचा, म्हणजे आधी जेव्हा अन्वी दीक्षा नव्हती त्यावेळेस, म्हणजे लग्नाच्या आधी कुणी तांब्याला हात लावलं तरी मला आवडत नसायचं। पण आता त्या गोष्टी कळायला लागल्या, म्हणजे अक्कलदार आली असं, म्हणजे पुरी मोठ्या झाले की तसं आपली बुद्धी चलत येते, म्हणून त्यामुळे ते जास्त आपल्याला कळतं। आता आमच्या आईला इकडं बघ काय म्हणते, रोज स्वयंपाक करते मी, रोज चुली पुढं आहे। हां रोज चुली पुढं तर हायच आहे,
मी नाही स्वयंपाक करत, कारण मला वरची कामं असतात. अन्वीला आंघोळ घालायची, अन्वीचं ब्रश करायचा. ब्रश म्हणजे ब्रशनी नाही करत मी, दाताने घासते, हाताने घासते, बोटाने. तर अन्वीचा ब्रश करायचा, तिला आंघोळ घालायची, तिला नटवायचं आणि नटवून तिला काहीतरी खाऊ घालायचं आणि नंतर मग कपडे वगैरे धुवायचे. आता दीक्षाची झाली परीक्षा चालू, त्यामुळे दीक्षा तिला काहीच बोलू शकत नाही, कारण आता परीक्षा असल्यामुळं आपण काही बोलावं, कामं सांगावा तर लेकरांचं ध्यान घरातच राहतं, परीक्षेवर नाही. त्यामुळं ती गेली लवकरच. तर चला जाऊ द्या, हेडव लईच मोठा होतं. सांगायचा उद्देश असा आहे की माझे भाऊ बहिणी खूप छान आहेत. यूट्यूबवरचे माझे भाऊ बहीण खरंच चांगले आहेत. अन्वीची माझ्या आधी अन्वीची काळजी करतात, नंतर माझ्या अख्ख्या फॅमिलीची काळजी करतात. तर मला तुमचा आनंद बघूनच मला आनंद जास्त असा उल्हास भेटतो. तर काही जणांचं म्हणणं आहे, ताई मोठा हेडव बनवत जा, तू 2 मिनिटाचं 4 मिनिटाचंच बनवते. तर ताई दादा कसं होतं माहिती आहे का, तर माझं नेट पुरत नाही, म्हणून त्यामुळं मी बारकच टाकते, पण चांगलं टाकते. तर काय चुकलं असलं तर माफी असावी. हेडव लईच मोठा झाला. दुसरा हेडव नक्कीच बघा, बानूचा असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.